ते ज्ञानाची लक्षणं सांगणार. आतापर्यंत क्षेत्राचा विचार करा. एकदम शरीर आता क्षेत्र कसं आहे, किती याचं कोण कोणी वाढविते. असं जवळजवळ किती तत्वाचं क्षेत्र आहे नाही सांगता येत. कोणते आहे 36 विचारत नाही, काळजी करू. तिला लक्षणं सांगितले काहीतरी आहे सगळं माहिती असलं पाहिजे. आता हे सर्व जरी असलं तरी सुद्धा ज्ञानाची आवश्यकता अत्यंत आहे. ते ज्ञान याचं क्षेत्राचं ज्ञान पाहिजे तर त्याचा चांगला उपयोग करून घेता येतो. जर ज्ञान नसेल तर त्याचा उपयोग करून घेता येत नाही बरं का. पुण्यापेक्षा सगळं पापच जास्त करतो माझं. म्हणून ज्ञान असलं त्याच्या फलाचं ज्ञान असलं पाहिजे, त्याच्या कार्याचं ज्ञान असलं पाहिजे. शरीर हे भोगाकरता आहे का काही आत्मस्थिती प्राप्त करून घेण्याकरता आहे. भोग मग कशा करता, नाही तर एखादा मनुष्य मला कशा करता, खाण्याकरता जगतो, जगण्याकरता, असं दुसरं काही नाही. मग श्रीमंताचं काय ते खाण्याकरता जगण्याकरता काय. एक दिवस रामबाई संपलं त्याचं. मग ते ज्ञानाची किती आवश्यकता आहे, त्याच्याकरता किती प्रयत्न करतात. काल आपला तर होऊन गेला बघा नाही का. ऐसे ज्ञान कोणती होई म्हटलं. श्लोक झाला तेव्हा एकदा ज्ञान अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं म्हणजे त्याची लक्षणं बाहेर दिसतात. त्या लक्षणावरून आपण समजायचं याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे ज्ञान. त्याच्याकरता एखाद्या खिडकीतून प्रकाश दिसत असला तर आपल्याला मग खिडकीमध्ये काय असला पाहिजे, प्रकाश असला. ज्ञानाची चिन्ह आपल्याला इथे आता जवळजवळ 18 चिन्ह आहेत. ती पहिला आहे अमानित्व, अदम्यत्व, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, संयम, आत्मनिया. अमानित्व म्हणजे पूर्णत्व असूनही सुद्धा मानाची यत्किंचित इच्छा नसते तर अमानित्व असं म्हणतात. अदम्यत्व म्हणजे पुण्य करतो पण पुण्याचा यांनी पुण्य केलेलं याचा ठावसुद्धा काही करू देत नाही, लागू देत नाही. नाहीतर पुण्य असते थोडं जाहिरात असते. आता केवढ्या मोठ्या मोठ्या जाहिराती निघतात. स्वतःचं युग जे आहे ना ते जाहिरातीचं युग आहे. एखाद्या माणसाला झोप घ्यायची असेल तर अंतरून टाकण्याचं कामच नाही, जाहिरातच टाकायची. अदम्यत्व म्हणजे पुण्यकर्म करतो पण तोंडाने कधी सांगत नाही. अदम्यत्व, अहिंसा, कायावाच्या मनाने दुसऱ्याचं हित पाहणे, त्रास न देणे याला अहिंसा म्हणा. शांती म्हणजे येणारं जे दुःख आहे ते दुःख कष्टापासून सहन करणे त्याला शांती. शांती याचा अर्थ पोटफोड्याशिवाय तिथं. आणि काय करायचं. आणि शहामृगाचा शह असतात मग ते बाईचं नाव झालं असतं शांती. दुसरं आर्जवम म्हणजे सरळपणा. आचार्योपासनम, शौचम. आचार्योपासनम म्हणजे तुम्हाला पंचदशीमध्ये त्याची व्याख्या केली. सर्व शास्त्र निपुण असून त्याला आणि श्रोत्रिय असं म्हणत असतात. त्याचप्रमाणे श्रुतीचे अर्थ आपणाची होणी मूर्त अनुष्ठाने जगात येत. इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी असे असणारे आचार्य गुरुपदाला योग्य असतात. त्याची सेवा करणं याला म्हणतात आचार्योपासना. शौच म्हणजे आपण स्नान करत असतो ही बाह्यशुद्धी. ज्ञानाच्या द्वारा होणारी जी अंतःकरणाची शुद्धी त्याला शौच. दोन्ही तऱ्हेने असं आहे ना. बाह्यशुद्धी आपण त्याच्यामध्ये सांगतो साबण बिबण लावतो ना आपण, ही शुद्धीच आहे. पण त्याहीपेक्षा मातीने अंग घासत असतात
ते मारुती बाबाजी होते, ते स्नानाला जायचे. तिथं आपल्या याच्यावरती मातीने असा अंग घासायचा, त्याला बाह्य शुद्धी असं म्हणतात. मलिन वासना ही कोणती, तेव्हा मलिन वासना जाण्याला अंतःकरणाची शुद्धी म्हणतात. स्थैर्य आत्मविनिग्रह. संसार म्हटल्यानंतर कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी शोकाचे प्रसंग येत असतात. ते प्रसंगामध्ये न डगमगणं त्याला स्थैर्य असं म्हणतात. आणि आत्मविनिग्रह, धैर्य आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह म्हणजे आपले जे इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयापासून त्याला स्थिर करून योगाच्या समाधीकडे लावणं, त्याला आत्मविनिग्रह असं म्हणतात. नाही तर मग स्वैर जाऊ देतो, त्याला आत्मविनिग्रह. त्याला संयमन ठेवावं लागलं. असं इंजेक्शन घेतो डायबिटीज करता, पुष्कळ श्रीखंड खातो, म्हणून त्याला कुणीकडे लावणं, समाधीकडे लावणं योगशास्त्रातला, त्याला आत्मविनिग्रह म्हणा. एक एक पदाचं वर्णन करून आता इथं सांगतात. पहिलं मान्यत्वम, तरी कवणे हिंसेचे साम्य होणे नरुचे, संभावितपणाची उदित आहे. कोणत्याही बरोबरीला न होण्याची जी वृत्ती असते तिला नाही का साम्य होणे नरुचे. म्हटलं तर श्रीमंत मनुष्य आहे, मी सुद्धा काय होईल. प्रारब्ध नसेल तर कुठं श्रीमंत होत असते का, असं आहे ना. श्रीमंती वगैरे असं तात्विकदृष्ट्या वेळेला मी श्रीमंत आहे ना, भ्रम आहे वेळा काय नाही का. भ्रम म्हणजे कसं आहे, वास्तविक जे काही शेती म्हणा किंवा काही असते याच्यामुळे अहम असतो बघा, त्या अहममुळे आपल्याला भ्रम वाटत नसतो. विकलं म्हणजे काय होत असते, शेत उचलायचं आणि त्याच्या घरी घेऊन जायचं. मग काय असं आजवर कोणाची मालकी होती आपली, आता कोणाची मालकी झाली. शेत जसं जे संभावितपणाचे उदय, अतुलेचे गुण मानिता, पूर्णपणे मानिता, योग्यतेचे तो अंगारू. बरंच नाही का, अनेक गुणांनी युक्त असतो. अतुलेचे गुण मानिता, गुणाचं जर वर्णन केलं, आता मान देण्याकरता योग्य असला, मान्यपणे मानिता नाही का. मानाला सुद्धा योग्य असावं लागतो ना. कोणी मनुष्य कुठे एखाद्या स्टेजवरती जाऊन बसला तर जमत असते का. मग त्या स्टेजवरती नावं लिहिली असते, त्याने तिथे काय करायचं असतं, बसायचं असतं. हा कशाची अपेक्षा करीत नाही, त्याला मान्यपणे मानिता. योग्यतेचे तर वास्तविक योग्यता असते त्याच्या ठिकाणी. योग्यता असूनही काय नसते, मनाची इच्छा नसते. आणि अडाणी माणसाचा योग्यता नसताना कशाची इच्छा असते, मानाची. इथेही फेस्टिवल म्हणून होता, जागतिक कीर्तीचे गायक वादक येत असे. तेव्हा आपला खेडवळ मनुष्य त्याला थोडंसं गायनाचं ज्ञान होतं. त्याला असं वाटायचं हे ज्या खुर्चीवर बसते मलाही काय करायचं, त्या खुर्चीवर ते काय करा. पण योग्यता पाहिजे ना. मग योग्यता असूनही सुद्धा तो मनाची इच्छा करीत नाही. बरं कदाचित मान करायला लागल्यानंतर, स्वागत करायला लागल्यानंतर गजबजवू लागे कैसा व्याधी रुदला धुंद. फाशामध्ये सापडलेला हरिण जसं सोडण्याकरता प्रयत्न करत असतो, त्याप्रमाणे त्याची स्थिती होती. का बाई तरता वळसा दाटला जेवी. एखादा माणूस ओढ्यामध्ये म्हणा, नदीमध्ये भोवऱ्यात पुराला असताना सापडला, बाहेर पडण्याची जशी इच्छा करतो त्याप्रमाणे स्वागत होत असताना त्याची इच्छा. ते भारतानंद होते वाळते चित्रांबाने एका ठिकाणी स्वागत होतं, त्याने बोलावलं होतं त्यांना, ते स्वागत कराय. क्या बोले, मी स्वागत के लिए आहे क्या बोला. मग हे क्या लगा है बोले तो खूप राग. अर्जुना तेने पाडे सन्माने जो साकडे गरिमे ते अंगेकडे येऊचने दी. अर्जुना त्याप्रमाणे सन्मान केला असताना, स्वागत केलं असताना त्याला अनेक प्रकारचं संकट वाटत असते. गरिमेचे अंगाकडे येऊचने दी. मोठेपणा आपल्या ठिकाणी आलेला हे लोकांना कळसुद्धा देऊ नये. पूज्यता डोळा न देखावी. आपला सन्मान लोकांनी न पाहावा. स्वकीर्तिकाने नाही ऐकावी. स्वतःच्या कीर्तीला योग्य असूनही सुद्धा कीर्तीची इच्छा करीत नाही.
मी अमुक आहे सिनो विषयीची लोक, मी कोणीतरी एक विद्वान हो, शास्त्रीय हो, हे नावही लोकांना येऊ नये. आता जिथे एवढी इच्छा असते तिथं त्याचा सत्कार केल्यानंतर त्याची कशी स्थिती होते. सत्काराची के गोठी आणि के आदरा देवी भेटे. जिथे आणखी दोनदा एवढ्या करतात बाहेर नाही, तिचा सत्कार करून घेईल का. के आदरा देईल भेटी. आदरात वित्त असताना आपण आदरात वित्त करतो, त्याचंही तुझं इच्छा करीत नाही. मरणेशीसाठी नमस्कारित्व. नमस्कार करणं त्याच्याकरता मरणेशीसाठी त्याला नमस्कार जर केला तर मरणा इतकं काय होते, दुःख होते. विद्वत्ता किती असते. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी नाही का. संपूर्ण ज्ञानाने जी व्यक्ती असते त्याला वाचस्पती असं म्हणतात. त्या वाचस्पतीच्या कमी पडेल वाचस्पती इतकी विद्वत्ता असून सुद्धा सर्वज्ञता जरी जोडे, सर्वज्ञ आहे तरी पण सुद्धा वेडीवे माझी दडे माहिमे. लोकांना असं वाटत असते याला इतकी विद्वत्ता असेल अशी शंकासुद्धा काय होत नाही. ते धारोर कसे असते होते बा. कोणी त्यांना पाहिल्यानंतर हे पंडित आहे, शास्त्रीय आहे असेल बरं का. सगळं पंडित प्राण म्हणायचे त्यांना. त्याने अभ्यंकर शास्त्रीकडे 24 वर्ष अध्ययन केलं होतं. किती आपल्यासारखं 4 वर्ष का. अभ्यंकर शास्त्री जाऊ सगळे शास्त्र. असा ग्रंथ सांगायचा म्हणजे पाहून सांगायचा नाही. हातात ग्रंथ नाही तरी काय करायचं, अशी पूर्वीची पद्धत असायची. आता ती पद्धत मोडत चालली. एक 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 दृष्टांत देऊन सर्वज्ञता जरी जोडे, जरी वेडी माझी दडे महिमे पेणे. चातुर्य लपवी महत्त्व हरवी आणि पिसेपणा मिरवी. असलेला चाणाक्षपणा असतो तरी पण सद्भाव दिसू देत नाही. महत्त्वाच्या योगाने युक्त असूनही सुद्धा मग महत्त्व त्याच्या ठिकाणी नाही असं आपल्याला वाटते. पिसेपणा मिरवी आवडून लोकांना असं वाटत याला काही येत नाही. वेडेपणा दाखवत असतो. कोणतापणा. पिसेपण म्हणजे वेडेपणा. आवडवणे, त्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये आवड असते. लौकिकाचा उद्देश लोकांमध्ये आपलं ज्ञान प्रकट करावं अशी त्याला कधी इच्छा होत नाही. शास्त्रावरी बघा, सर्व शास्त्र निपुण असूनही सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी उभग म्हणजे कंटाळा आलेला असतो. उगेपणी चांग आतीभर. मग त्याला काय आवडत असते, काही न बोलणे, एकांतवास असं आवडत असतं. उगेपणी चांगल्या प्रकारे आतीभर म्हणजे आणि संपन्न असतो. मनामध्ये इच्छा कोणती असते, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी. ऐशी जीवी चाड भाऊ. मला लोकांनी आपल्याला हीनत्व म्हणून बाजूला ठेवावं. अवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी. जे काही आप्त इष्ट मैत्र असतील त्यांनी आपल्या आणि संगतीची इच्छा न धरावी. ऐशी जीवी चाड भाऊ. असल्या प्रकारच्या अंतःकरणामध्ये अशा वासना असतात. तळवटपणा बाणे, अंगी हिनाव केवले आणि त्याची करणे बहुत करुणे. हे संतांच्या बाबतीमध्ये पाहतो. तळवटपणा बाणे, जितका आणखी कमीपणा आपल्याला प्राप्त होईल असं लोकांना दिसावं. पूर्ण असूनही सुद्धा. एखादा गर्भ श्रीमंत मनुष्य असतो. श्रीमंत म्हणजे एखाद्या अडचणीमध्ये सापडला तेव्हा तो आपली श्रीमंती दाखवत असतो का गरीबपणा दाखवत असतो. अडचणीमध्ये चाकांच्या घाटामध्ये सापडला मग काय करतो, मध्यरात्री सापडला बोले मग काय अंगठ्याचा दाखवतो का तिला. त्याचा विचित्रपणा असतो. अवज्ञाची करावी, संबंधित आहे. तळवटपणा बाणे, अंगी हिनाव के नाही. हिनाव म्हणजे लोकांनी आपल्याला दुश्चित्त म्हणून आणखी आपल्याकडे बघावं, त्याला हिनकसपणा दिसावा लोकांना याच्याकडचा. आणि तेच ते करणे बहुत करुणे. हेच करून तो सिद्धी करत दाखवत असतो. जिवंत ना नव्हे लोककल्पी येणे भावे, ऐसे जिने हो हवे अशी आशा.
मनामध्ये आणखी आपलं जगणं कशा प्रकारे असावं. लोकांना असं वाटतं हा मनुष्य आहे किंवा नाही, जिवंत ना नव्हे. आणि लोककल्पी येणे भावे. म्हणला गोविंदराव तुम्ही किती दिवस झाले याचा लक्षात सुद्धा येत नाही, जेणेकरून आपली प्रतिष्ठा लोकांच्या समोर न दिसावी. आणि ऐसे जिने व्हावे ऐशी आशा. असल्या प्रकारच्या जगण्यामध्ये त्याला अत्यंत आवड उत्पन्न होत असते. चालतो की आहे की वारेने जात आहे, ऐसा भ्रम होय तैसे होय. शरीराच्या दृष्टीने या चालत आहे का काय. मला वारा जास्त आला तर उडून जाईल का. ते सुदामदेवाचं वर्णन सांगतात ना, ते भगवंताकडे गेला सुदामदेव. आता बालमित्र तो कितीतरी वर्षांनी मिळाला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे चक्रवर्ती राजे, सार्वभौम राजे, आणि आपला भिकारी मनुष्य. मग आता तुच्छता दाखवली असेल, तुच्छता दाखवली आहे बा. बरंच आहे. तुम्ही सुदाम चरित्र ऐकता, त्याच्यामध्ये भरपूर भागवतकार लोक सांगत असतात. बरंचसं चैत्य जाऊन आपली वेळ जाते. मग सुदामदेव आलेला आहे. असा सुदामाला देव, सुदामा या शब्द ऐकता बरोबर ते देवाची काय इच्छा होते एवढ्या आज्ञा देणे येत असतो. आणि लगेच काय करतो, प्रथम भेटी आलिंगन. मग आलिंगन देण्याकरता त्यावेळेला तो सुदामदेव म्हणत असतो, मला जपून आलिंगन द्या, नाही तर आपल्या उसाची मोळीच पाहिजे. म्हटलं आहे काय हाडाची वालीसारखं आहे असं त्याचं वर्णन करून सांगतात. माहिती आलेला दृष्टांत म्हणून सांगितला. चालत की आहे की वाऱ्याने जात आहे, आणि ऐसा भ्रम होय तैसे होईल. एका लोकांना आपल्याविषयी आणि सत्य न दिसताना भ्रम वाटावा असा वागणं त्याचं असते. पण लोप आहे नामारूप हारपे मजजणे वापिसी भूत जात. असते पण लोप नामरूप हारपे. आपली काय असते, आपण एखाद्या तरुण भारतामध्ये सकाळामध्ये आपण आपल्या लोकांना वर्चस्व दिसावं म्हणून फोटो वगैरे अशी बरीचशी मंडळी पाहिली. ते काय असतं, तारीख घ्यायची, टीका म्हणून आहे. मग तारीख घेतली, त्याला सांगायचं काय करायचं, आमच्या नावाच्या खाली महाराज लिहिलं पाहिजे काय. जर महाराज जर लिहिलं नाही, टीका म्हणून नाही, तर ती जाहिरात काय करायची, फेकून जायचे. बुवा लिहितो का, महाराज लिहित नाही. दृष्टांत काय झाला आपला, संपला. असते पण लोक नामरूप हरव. म्हणजे कोणी एक विद्वान मनुष्य अशी भाषा सुद्धा लोकांच्या अंतःकरणामध्ये असू नये. जणे समाजचा हा वेडा मनुष्य आहे असं म्हणून लोकांनी त्याची उपेक्षा करायची. ऐशी याची नवशी जो नित्य जातूचा जाय नाम्याचे जो जाय विजनाचे, ते मारुती वादोंदे करवते गवई मोठे बरं का. ते फेस्टिवल होतं, त्याच्यात भीमसेन जोशीचं गायन होतं कोणाचं. आता त्याच्यावर दाराचा द्वारपाल असतो, कोणाला सोडत असतो का, तिकीट लावून काम असते ते त्याच्यामध्ये. तर ते मारुती वादोंदेकर यायला लागले. ते सामान्यासारखं दिसलं त्याला. सामान्य असल्यानंतर त्यांनी त्याची अवहेलना केली. ते मारुतीवर जायला लागले. ते गायन करत असताना भीमसेन जोशी उठले, धावत जाऊन मारुतीवाला मिठी मारून आणला. अगोदर का असं नाही तर म्हणले, तर मला माहिती आहे माझ्यापेक्षाही सुद्धा सवाई गंधर्व आहे. गाण्याचं ज्ञान याच्या ठिकाणी जेवढं आहे त्याच्या ठिकाणी त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी त्याची प्रसिद्धी कोणाची आहे, पण गायनामध्ये कौशल्य कोणाचं आहे. पण लोकांना दिसत आहे असं वाटत होतं सामान्य मनुष्य आहे, काय गायन करायचं सुंदरी आहे. वारले होणार एकटेच गायन करायचे. त्या गायनाच्या मानाने त्यांचं स्वागत
होत नसे. ब्रह्माचा असले ऐशी आहे जे नवसी आहे, नित्य एकांताचा आहे. पण लोकांतामध्ये त्याग करून एकांताची इच्छा करीत असे. नाम्याची जोड जी आहे विजनाची नाही. इतरांचं नाव आहे ते भाऊसाहेब होते व ते जप करायचे. ते इथे लोकांतामध्ये नाही, कुठेतरी झाडाखाली जाऊन जप करत होतात. वायू आणि तयाकडे गगनेची ओल वावडे, आणि जीवे प्राणी झाडे पर्यंत जया. वृक्षवल्ली आमा सोयनय वनचरी, पक्षी सुस्वरे. मग तिथे माणूस नाही. वायू आणि तया पडे, गगनेची ओल वावडे. डोंगरावर गेले तर काय आहे, हवा आणि कोण, आकाश. तिथे काय मंगलकारी आहे का भंडाऱ्या डोंगरावर? गगनेची ओल वावडे, आणि जीवे प्राणी झाडे पर्यंत जया. मग तर एकांतामध्ये कोण असते? जीवे प्राणी, इतर प्राणी झाडे झाडे. वृक्षवल्ली आम्हा, झाडं कोणावर कधी रागवत असते का किंवा काय? तेव्हा पक्षी झाडावर बसत असतो, माणसाच्या खांद्यावर बसतो का कधी? मनुष्य असा बसला जरी असला तरी पक्षी एखाद्या बाजूला बसेल, पण खानावर बसत नसतो. ते तुकोबारायला फार वाईट वाटायचं वेळा. ते म्हटलं पक्षी आमच्याशी अजून आपला आत्मभाव एवढा वाढलेला नाही. ज्या दिवशी पक्षी खांद्यावर येऊन बसेल त्या दिवशी आत्मभाव काय झाला, वाढला असं समजायला. पंचाभंगामध्ये आहे बा. किंबहुना ऐशी ऐशी चिन्हे जया देखसी, जाण ज्ञान तयापाशी क्षेज झाली. असल्या प्रकारचं ज्याचं वागणं असतं, अशी चिन्ह ज्याच्या ठिकाणी दिसून येत असतात, जाणतंय अज्ञानीशी शेज. निश्चित असं समजावं त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाने काय केलेलं आहे, प्रवेश केलेला आहे असं समजायचं. आता दुसरं चिन्ह आहे बघा, अमानित्वम पुढे अगम्यत्वम. भाई अमानित्व पैसे अशी चिन्ह जयामिशी. अमानित्व कशाला म्हणतात? अशी चिन्ह ज्या पुरुषाच्या ठिकाणी असेल त्याच्या ठिकाणी अमानित्व नावाचा हा गुण आहे असं समजायचं. आता अधम्माची या ओळखीची सौरस देव. आता अधम्म कशाला म्हणायचं? केलेलं पुण्य आहे तोंडाने सांगत बसणं, कशाकरता? प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून. त्याला धम्म असं म्हणत असतात. अमानित्वम अधम्मित्वम, ओळखीची सौरस देव. आता या पदाचं आम्ही वर्णन करणार आहोत. तरी अदम्यत्व ऐसे, लोभियाचे मन जैसे, जीव जावं परी नमसे ठेवीला ठावं, तरी अदम्यत्व ऐसे. आणि लोभियाचे मन जैसे, सुंदर वर्णन. लोभी मनुष्य असतो ना, त्याच्यात काही आणि ते लोभी माणसामध्ये प्रकार पडत असतात. हाडाचे लोभी असतात. हाडाचे लोभी म्हणजे घरामध्ये धन असतं पुष्कळ. आता कल्पना करा, अलीकडचा काळ आहे आणि मग चोरांनी डाका टाकण्याकरता गेलं तर चोर लोक काय करतात, अगोदर ते धन पाहत नाही, कोणी जागा आहे का म्हणून पाहतो. मनुष्य जागा दिसला म्हटलं हा आपल्याला प्रत्येक अडवा अडथळा करेल म्हणून अगोदर धन चोरण्याच्या अगोदर त्याला सांगतात म्हटलं धन कुठं आहे असं विचारतात त्याला. मग तो सांगत असतो का? तो मग तो सांगत नाही. त्याला पुन्हा पुन्हा विचारतो, मला मरायचं आहे का तुला? नाही तर काय सांग, तरीसुद्धा काय करत नाही. मग त्याच्या छातीवर बसतो, कुठे बसतो, सुरा काढतो, काय करतो, गळ्यापासून येतो. सांग म्हटलं नाही, ते मरून जाईल पण तो काय करीत नाही. त्याला हाडाचा कृपण म्हणायचा. किती जरी प्रयत्न आला तरी तो काय करीत नाही. तेव्हा जीवन असो परिणामसो ठेवीला ठाव. जीव गेला तरी चालेल पण
धारणाची जागा तो काय करीत नाही. ऐसिया परी कीर्ती पडिलाई प्राण संकटी, परी सुकृत ना प्रगटी रंगे बोले. प्राण जाण्याची जरी वेळ आली तरी पण सुद्धा सुकृत ना प्रगटी केलेलं पुण्य तोंडाने कधी आणि अंगाच्या क्रियेने काय करीत नाही तो सांगत नाही. आणखी पुन्हा बरंचसं वर्णन आहे, त्याचं वर्णन नंतर करू. इथेच थांबवतो. पंचदशी योगी. नमस्ते.